ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये या क्षणाची अर्थातच महत्त्वाची बातमी। ऐतिहासिक अयोध्या प्रकरणी सुनावणी पूर्ण झालेली आणि 17 नोव्हेंबरला ऐतिहासिक निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जाते। याविषयी अधिक माहिती घेणार आहोत, अधिक प्रतिक्रिया घेणार आहोत ज्येष्ठ पत्रकार श्यामकांत जहागीरदार यांच्याकडून। जहागीरदार सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। खरं तर ऐतिहासिक निर्णय हा 17 नोव्हेंबरला अपेक्षित आहे, सगळ्यांच्याच नजरा लागलेला आहे, पण 40 दिवस सातत्याने सुनावणी झाल्यानंतर आज मात्र अखेर सुनावणी पूर्ण झाली आहे। बरोबर आहे की हा एक अतिशय मोठी घटना आहे की या अयोध्या प्रकरणाची कित्येक वर्षापासून जे प्रलंबित प्रकरण होतं न्यायालयांमध्ये, तारखांवर तारखा दिल्या जात होत्या, पण यावेळेला ठरवून सुप्रीम कोर्टाने याची 40 दिवसात सुनावणी पूर्ण केली आहे। त्याच्यामुळे ही सुनावणी पूर्ण केल्यामुळे आता या प्रकरणाचा जो निर्णय आहे तो लवकरात लवकर लागण्याची शक्यता वाढली आहे। 17 ते 18 नोव्हेंबर पर्यंत राम जन्मभूमी प्रकरणाचा निकाल लागेल आणि राम जन्मभूमी ही कोणाची आहे, याचा ताबा कोणाकडे द्यायचा, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय करणार आहे। मुळात हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचं आहे, मात्र देशातले जे एक बहुसंख्य आहे, कोट्यवधी हिंदू आहेत, त्यांची एक श्रद्धा आहे की अयोध्येत जी राम जन्मभूमी आहे त्या राम जन्मभूमीवर प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झाला आहे। त्यामुळे देशातल्या या सगळ्या समस्त लोकांसाठी हा एक अतिशय श्रद्धेचा विषय आहे। मात्र न्यायालयापुढे हा विषय श्रद्धेचा नाही, तर न्यायालयाने जमिनीची मालकी नेमकी कोणाची आहे, हिंदूंची की मुसलमानांची, याच्यावरती न्यायालयाने आपली सुनावणी पूर्ण केली आहे। या सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षांनी आपली बाजू या न्यायालयात मांडली आहे। आता न्यायालय नेमका कोणता निर्णय घेणार, राम जन्मभूमी ही कोणाची आहे, कोणाच्या ताब्यात द्यायची, हे 17 ते 18 नोव्हेंबरला निश्चित। त्यामुळे 17 नोव्हेंबरकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। धन्यवाद सर, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। आणि याकरता मात्र लेखी प्रतिज्ञापत्र देण्याकरता 3 दिवसांची मुदत देखील देण्यात आलेली आहे। या सगळ्या घडामोडींकडे नजर असणार आहे। तुर्तास बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। नमस्कार।